तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलोय आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन। मित्रांनो, आजचा टॉपिक थोडा सिरियस आहे आणि आजचा टॉपिक ब्रेकअप ह्याच्यावरती आहे। त्याच्यामुळे रुमाल जवळ घेऊन बसा, कारण की आजकाल सोशल मीडियावर जी ब्रेकअप होत आहेत ते कशा प्रकारे आणि कशा कारणामुळे होत आहेत ते तुम्हाला समजेल, आणि ते ब्रेकअप झाल्यानंतर पुढे चालून ब्रेकअप होणारी व्यक्ती काय करतायत ते पण तुम्हाला समजेल। म्हणजे पहिलं कसं होतं माहितीये का, ब्रेकअप झालं बोलणं बंद राहायचं, एकमेकाला संपर्क चक्क बंद राहायचा। ते त्याच्या वाटेला मी माझ्या वाटेला असं राहायचं, म्हणजे तो त्या काठावर मी ह्या काठावर। पण आजकाल असं नाही, आजकाल सोशल मीडियावर जर ब्रेकअप झालं मित्रांनो, आजकाल ब्रेकअप झालं म्हणलं की समजायचं त्याच्या रील येणार, तिने तिकडून बोलणार, ह्यानं इकडून बोलणार। अशाच प्रकारे आज आपल्या सोबत आहेत, तर स्वागत करूया आज सगळ्यांचे एक साथ टाळ्या टाळ्या टाळ्या। Hello 2024. May I introduce My best version. Nothing will stop me. मित्रांनो, तुम्ही ब्रेकअप झाल्यानंतर काय करता? मोटिवेशन साठी तुम्ही जिम लावता। आता जिम लावून मी बॉडी बिडी बनवणार आणि ह्याला दाखवणार की मी कसा होतो आणि काय झालो ते। तर मित्रांनो, ह्या मॅडमने सुद्धा तसंच केलेलं। जिम लावायला लावले तर आहेत मॅडमनं, पण जिम मध्ये जाऊन रील शिवाय दुसरं काहीच करत नाही मॅडम। कारण की हे बघा आणि हे बघा, काही डिफरंट वाटतोय का? जिम मध्ये गेल्यासारखं वाटतंय का? कुछ भी यार, जिम मध्ये जावा, रील बनवा। आजकालच्या सोशल मीडियावरच्या सगळ्यांचं असंच झालंय मित्रांनो, फक्त जिम मध्ये जातात व्हिडिओ बनवायला, पार्लर मध्ये जातात व्हिडिओ बनवायला, जिथं जाईल तिथं फक्त यांचा व्हिडिओ आणि व्हिडिओ, कंटेंट कंटेंट कंटेंट। ह्यांचा फक्त यांच्या दिमागात कंटेंट हाच शब्द घुमत राहते। फक्त यांना कंटेंट सोडून बाहेरची दुनिया काहीच दिसत नाही। मला वाटतं हिचीच चुकी असणार आहे, त्याच्यामुळे हिच्यासोबत असंच घडतं। संपली आता काय नाही होते। नुसतं पोरांसोबतच फिरत असते। कसली झाली मशिवानी उगाच सुटायला लागली। ती काहीच नाही करू शकत आता। Wake up to reality. आता मला एक गोष्ट बोलायचं आहे, हे गोष्ट बोलल्यानंतर सगळ्यांना टोचल आणि लागल पण हे गोष्ट मी बोलणार आहे। मित्रांनो, मला एक सांगा, तुम्ही आता जिम मध्ये जाऊन बाई असे कपडे घालणं गरजेचंच आहे का? जिम मध्ये गेलं म्हणजे असेच कपडे घालावंच लागते का? काहीच गरज नाही ना, तू फुल शर्ट पॅन्टवर पण जिम करू शकतेस, पण असं काहीच नाही। आणि ह्यांच्यात कसं मशिवनी फुगली हे केली ते न बोललेत, हे माझे शब्द नाही, त्या व्हिडिओ मध्ये बोललेत ते शब्द आहेत। तर मला एक सांगा, त्या व्हिडिओ मध्ये मशिवनी फुगलेली दिसते, मग इथं काय दिसते? मशिवनी फुगलेलीच तर आहे। अभी मजा आएगा ना भिड़ो। हो, आम्ही आईला विचारतो की आई जिमवाली आहे चालेल का? पण आईनं असं सांगितले, जिमवाली चालेल पण मशिवानी नको। देवा, ह्या व्हॅलेंटाईन्सला तरी मला माझा नवरोबा भेटेल का रे? मला भारतातल्या सगळ्याच जनतेला एकच प्रश्न विचारायचा आहे। सगळेजण बोलतात मुलांना काय, मुलं फक्त एक झाली की एक बघतात, एक झाले की एक बघतच राहतात। मग आता हे काय चालू आहे? देवा, ह्या व्हॅलेंटाईन्सला तरी मला माझा नवरोबा भेटेल का रे? आणि ज्या वेळेस हा व्हिडिओ आपला बबड्या भाऊ बघतो, त्यावेळेस बबड्या भाऊची रिॲक्शन, ए अक्षया, चल त्या पत्त्याला मारायचंय। अरे काय झालं? अरे माझ्या आयटम वर फिरतोय तो, वहिनी बरोबर फिरतोय। हा बस चल, जायला दाखवूच त्याला। मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच बबड्या 4x4 A&J सौरा।
एक वेळेस मुलींचे अश्रू खोटं बोलतील, पण मुलांचे कधीच नाही. इथं तर ताई लोकांना ज्ञान पाजळत बसले, इथं तर ताई लोकांना मोटिवेशन देत बसले, इथं पोरांच्या भावना सगळ्या ताईला समजत आहे, पण त्या बिचाऱ्या पत्याच्या का समजत नसतील? तो बिचाऱ्याचे अश्रू का नाही समजत आहे? कोण दिसत नाही. प्रेम करताना सगळं चालतंय, आणि जेव्हा ती प्रेम निभवायची वेळ येते तेव्हा तुम्हाला तुमच्या बापाची इज्जत दिसते वय. आणि आमच्या पोरांच्या अश्रूचं काय? बात तो सही है. एक गोष्ट शेवटपर्यंत लक्षात ठेव मित्रा, ज्या मुलाला त्याचं खरं प्रेम भेटलं नाही ना, तो मुलगा एखाद्याचं खरं प्रेम मिळवून देण्यासाठी काय पण करू शकतो. मी इथे अंतो तिथे हा खेळ आता संपला, मी स्वतःच्या काळजावर घातलेला घावा. इथं भाऊ दुसऱ्यांना सांगतोय की एखाद्याचं खरं प्रेम भेटून देण्यासाठी तो मुलगा काहीही करू शकतो, आणि पत्या भाऊ दुसरीकडे काय करतोय बघा. सेकंड हँड गाडी घेतल्यावर पहिल्या मालकाने गाडीचे जे काही नुकसान केलंय ते दुसऱ्या मालकाला भोगावं लागतं, आणि हा व्हिडिओ गाडीसाठी नव्हता. धन्यवाद. मित्रांनो, हेच रियालिटी आहे इथं सगळ्या सोशल मीडियावरच्या रील स्टारची आणि इन्फ्लुएन्सरची. एकीकडे ज्ञान पाजरायचं आणि एकीकडे बोलायचं सेकंड हँड गाडीची भरपाई करून देऊ लागतं, आणि हा व्हिडिओ गाडीसाठी नव्हता. मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. ₹15 विमलसाठी येणारे पोरं पाठीमागे 4 ठेवून भाऊ डायरेक्ट पंढरी फडके यांचं गाणं लावतोय. भाऊ थोडा तरी विचार कर, तो माणूस कोण होता आणि तू कोण आहे? अरे काय लका तू भी. शर्म करो, भगवान से डरो, भोसडी वालो, भगवान से डरो. एखाद्या मुलीवर खरं प्रेम करायच्या आधी ना, तिचा चेहरा बघण्याऐवजी तिचं मन बघून करा, नाहीतर आयुष्यभर सोबत चालण्याऐवजी आयुष्याला घोडे लावून जाईल. आता हा व्हिडिओ पर्सनली आहे, हा व्हिडिओ फक्त स्वतःवर बनवायचा होता, म्हणजे स्वतःला समजला असतं. हा व्हिडिओ स्वतःवरच आहे तुझ्या, कारण की तूच एखाद्याच्या आयुष्याला घोडा लावून गेलीस. वारे दुनिया, आपलं ठेवा झाकून आणि दुसऱ्याचं बघा वाकून. कंट्रोल कंट्रोल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. तर चला मग, बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट खाली नक्की सांगा, आणि आपल्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या, कारण की नोटिफिकेशन लई जणाला जात नाही. प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट येत आहे, एक ना एक कमेंट आहेच की नोटिफिकेशन येत नाही तुझ्या व्हिडिओची म्हणून. सो तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जेवढा शेअर होईल जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे नोटिफिकेशन सगळ्यांना जातील. असं प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, कारण की माझे एवढे सबस्क्रायबर असून मला व्ह्यूज डाऊन जात आहेत, कारण की एकच कारण आहे त्याला, की नोटिफिकेशन जात नाहीये. सो प्लीज तुम्ही जर व्हिडिओला शेअर केलं तर नोटिफिकेशन नक्की जाणार, हे मला माहिती आहे. तर तुमच्याच भरोश्यावर हा व्हिडिओ आहे. तर चला, बाय बाय.